नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा परिचारिका संप या विषयावर आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेल्या संपात प्रोबेशन कालावधीतील परिचारिकाही सहभागी झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने अशा परिचारिकांना नोटीस बजावण्याचे आणि त्यानंतरही त्या कर्तव्यावर हजर राहत नसेल तर विना चौकशी सेवा समाप्त करण्याची समज देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज मेयो आणि मेडिकलमध्ये प्रोबेशन कालावधीतील काही परिचारिका कर्तव्यावर हजर झाल्याचे समजले आहे. परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा शनिवारी 3रा दिवस होता. मेयो मेडिकलमधील येणाऱ्या रुग्णांना परिचारिकांच्या संपाचे कारण देऊन उपचारात हयगय केली जात असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे संप कधी संपेल असा काळजीत टाकणारा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून विचारला जात आहे. सामान्य वॉर्डात परिचारिका नसल्याने किंवा ज्या परिचारिका आहेत त्या विद्यार्थी असल्याने, त्याचप्रमाणे काही अप्रशिक्षित असल्याने रुग्ण अडचणीत आला आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयातून उपचार घेणे परवडत नसले तरी ते घ्यावे लागत आहेत. मेडिकलमध्ये प्रोबेशनवर जवळपास 164 तर मेयोमध्ये 80 परिचारिका आहेत. तर शासन नियमानुसार अधिपरिचारिका पदाकरिता 2 वर्षाचा प्रोबेशन कालावधी लागू राहतो आणि या अटीचा समावेश आहे. या दरम्यान विनापरवानगी गैरहजर राहिल्यास अथवा गैरवर्तणूक केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ सेवा समाप्त करण्यात येते. मात्र संपात प्रोबेशन कालावधीतील बहुसंख्य परिचारिका सहभागी झाल्या आणि याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे पत्रक काढून परिचारिकांना कर्तव्यात रुजू होण्याकरिता नोटीस बजावण्याची सूचना अधिष्ठात्यांनी केली. नोटीस बजावून सुद्धा परिचारिका हजर राहत नसल्यास विना चौकशी सेवा समाप्त करण्यात येईल अशी समजही त्यांना दिली आहे. मित्रांनो, या दरम्यान इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने परिचारकांच्या बेमुदत संपाला पाठिंबा दिला आहे आणि हे शनिवारी पत्रक प्रसिद्ध झाले आहे. यात म्हटले आहे की परिचारिकांच्या मागण्या रास्त आहेत, त्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सचिव यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सर्व परिचारिकांना आश्वस्त केले की संघटना कोणत्याही परिचारिकांवर अन्याय होऊ देणार नाही. परिवीक्षाधीन परिचारिकांना पूर्ण संरक्षण दिले जाईल, म्हणजेच प्रोबेशन मधल्या परिचारिकांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही, असे एक संघटना म्हणून त्यांनी आश्वस्त केले आहे प्रोबेशन कालावधीत असलेल्या परिचारिकांना. पण मित्रांनो, लवकरात हा संप संपावा अशीच आपली मागणी आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.